त्र्यंबकेश्वर तालुका आदिवासी भाग येतो. आता या आदिवासी समाजामध्ये किंवा आदिवासी परिसरामध्ये आज आपल्याला अनेक समस्या बघायला मिळतात. मग त्या शैक्षणिक असो, सामाजिक असो किंवा आर्थिक बेरोजगारीच्या असो, अनेक समस्या आज आपण उघड्या डोळ्यांनी बघतोय. तर तुम्हाला काय वाटतं, सध्या तुमच्या समोर कोणकोणत्या समस्या आहेत आणि त्या समस्या तुम्ही कशा सोडवाल, जेणेकरून तुम्ही जर या निवडणुकीत समजा निवडून आले तर मग तुम्ही काय बदल घडवून आणाल? मुळात मुद्दा काय आहे का, जो समाज आहे आपला, हा समाज पूर्वीच्या काळात बंदुकी आणि तलवारी पुढे कधी घाबरलेला नाही. त्यावेळेपासून लढत आलेला आहे. पण आज परिस्थिती काय करून ठेवली आहे राजकीय पुढाऱ्यांनी, का फक्त दारूवरती आणि पैशावरती आपल्या समाजाला मागासलेपण करून ठेवलेलं आहे. आणि इतकं मागासलेपण करून ठेवलेलं आहे का आपल्या लोकांना फक्त राजकारण म्हणजे वाटतंय का एक दारूची बॉटल आणि 500 रुपयाची नोट. पण मुळात ही समस्या आहे, सर्वात मोठी ही समस्या आपल्या भागामध्ये. त्याच्यानंतर दुसऱ्या समस्या सुरू होतात. ही महत्वाची समस्या आहे. समस्या जर बघायला गेलं तर बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. आणखी जर सांगायला गेलं तर अशिक्षितपणा जास्त आहे. अशिक्षितपणामुळे हे सगळे गोळ होतात. तुम्ही जर बघा तर कोणत्याही देशामध्ये जिथं शिकलेला नेता आणि शिकलेली माणसं आहेत तो भाग हा विकासाकडे चाललाय. जिथं विकाऊ माणसं आणि विकत घेणारा नेता आहे तो भाग अध्यंतरी माग आहे. तर सर्वात मोठी समस्या ही आहे का आपला भाग हा मतदानापेक्षा मत अधिकार कसा गाजला जाईल किंवा लोकांना हे केव्हा कळेल याच्याकडे माझं सर्वाधिक जास्त लक्ष असणार.